नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बघा, अंगणवाडी पदभरती 2026 याच्यामधील महत्त्वाची अशी एक गोष्ट असणार आहे, जे काय अंतर्गत पदभरती। बघा, जी काय अंगणवाडी पदभरती 2026 आहे याच्यामध्ये दोन प्रकारच्या पोस्ट असणार आहेत। एक सरळ सेवा म्हणजे सरळ सेवेद्वारे होणारी आणि दुसरी असणार अंतर्गत पदोन्नती, ओके, म्हणजे खात्या अंतर्गत होणारी असणार आहे। तर दोन्हींच्यासाठी एक्झामिनेशन्स असणार आहे। मग यापैकी खात्या अंतर्गत जे काही होणार आहे किंवा त्यालाच आपण विभागीय म्हणतो किंवा अंतर्गत सेवा भरती म्हणतो, तर ह्या अंतर्गत पदभरतीसाठी कोणती कागदपत्रे गरजेची असणार आहेत याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर अंगणवाडी सुपरवायझर पदभरती अंतर्गत परीक्षा कागदपत्रे यादी, ओके। जर का ही कागदपत्रे नसतील तर फॉर्म भरता येणार नाही, अशी ही महत्वाची कागदपत्रे असणार आहेत। मग कोणती असणार आहेत बघा, तर तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती खास अशी काय असणार तर मान्सून ऑफर लागलेली असणार। या मान्सून ऑफर मध्ये आपण अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम, जीएनएम, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, औषध निर्माता, जलसंपदा, नगर परिषद, एफडीए, आदिवासी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तलाठी भरती, स्वच्छता निरीक्षक, पशुसंवर्धन, त्याचबरोबर महिला व बालविकास, टीईटी, टेट आणि एलएसओ यांसारख्या बॅचेस काय असणार तर या ठिकाणी अवेलेबल असणार, ज्या की आपण विद्यार्थ्यांपर्यंत लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध करून देतो। आता या ज्या काही सर्व बॅचेस असणार आहे याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर तर होतातच, त्याचबरोबर काय सांगितलं जातं रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे तुम्हाला अवेलेबल करून दिलं जातं। ऍप्लिकेशन मधील जे काही ई बुक्स ऍप असणार आहे याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। वीकेंडचे जे काही शेवटचे 2 ते 3 दिवस असतात या ठिकाणी प्रत्येक विषयांचे तांत्रिक असतील अतांत्रिक असतील अशा दोन्ही स्वरूपामधील काय होतात तर क्वेश्चन सिरीज किंवा पीवायक्यू टाइप किंवा तत्सम लेवलचे क्वेश्चन आपण या ठिकाणी सोडवून घेत असतो। शिवाय त्याच बरोबर या ठिकाणी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद असणार जो की तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करेल। चला तर मग तुम्हाला लवकरात लवकर जर काही ह्या बॅचेस जॉईनिंग करायचे असेल तर 1100 रुपयामध्ये संपूर्ण एका वर्षाकरता काय असणार आहे तर ही खास मान्सून ऑफर जारी असणार आहे। 10 जुलै पर्यंत लवकरात लवकर याच्यामध्ये एनरोल करून घ्या। बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका ही जी काही पदभरती असणार त्या अंगणवाडी पर्यवेक्षिका पदभरती 2026 याच्यामध्ये व्हेरिफिकेशन साठी शैक्षणिक पात्रता, ओळखपत्र, रहिवासी आणि आरक्षणाचे सर्व काय असणार बघा तर दाखले आपल्या जवळ असणे काय सांगितलं जातं तर या ठिकाणी गरजेचे आहे, ओके। मग आता कोणते कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी गरजेचे आहेत बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आपण वैयक्तिक डॉक्युमेंट्स पाहायचे आहेत, ओके। वैयक्तिक मध्ये बघा आधार कार्ड असेल, रहिवासी दाखला, जन्म दाखला, ओके, त्याचबरोबर विवाह नोंदणी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आणि सही या गोष्टी गरजेच्या आहेत। सेवेचा आणि अनुभवाचा पुरावा, सेवेचा आणि अनुभवाचा पुरावा यामध्ये अनुभव प्रमाणपत्र गरजेचं आहे। अंगणवाडी सेविका म्हणून किमान 10 वर्ष काय असणार आहे तर शासन निर्णयानुसार आवश्यक असलेल्या मानधनी सेवा सलग पूर्ण केल्याचा बाल विकास प्रकल्प अधिकारी, लक्षात ठेवायचं आहे कोणाचं पाहिजे, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे। पहिले नियुक्ती पत्र यामध्ये अंगणवाडी सेविका पदावरती रुजू झाल्यावरती ज्यावेळी तुम्हाला जे काही जॉईनिंग लेटर दिलं जातं, रुजूपत्र दिलं जातं ते सुद्धा गरजेचं आहे। सध्या कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र, आपण सध्या त्याच प्रकल्पात कार्यरत असल्याचा CDPO ऑफिसचा दाखला गरजेचा आहे। त्याचबरोबर पदोन्नती पात्र प्रमाणपत्र, विभागीय आयुक्तालय किंवा प्रकल्प स्तरावरून मिळणारे पदोन्नती पात्रता प्रमाणपत्र या ठिकाणी गरजेचं आहे। त्याचबरोबर शैक्षणिक कागदपत्र 10वी आणि 12वीचे गुणपत्र असतील, त्याचबरोबर पदवी गुणपत्र आणि प्रमाणपत्र या ठिकाणी बघा ग्रॅज्युएशन काय असं मार्कशीट अँड डिग्री सर्टिफिकेट, यामध्ये सरळ सेवा भरतीसाठी कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला, TC किंवा LC असणं गरजेचं आहे। MSCIT प्रमाणपत्र किंवा मान्यता प्राप्त संस्थेचे संगणक उत्तीर्ण प्रमाणपत्र तुम्हाला गरजेचं आहे। आरक्षण आणि विशेष प्रमाणपत्र, जर का तुम्ही आरक्षणामध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुमच्या जातीचा दाखला ज्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणतो हे खास तर मागास उमेदवारांसाठी असणार आहे। नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जसं की SC ST व्यतिरिक्त इतर मागास प्रवर्गांसाठी नॉन क्रिमिलियर चालू आर्थिक वर्षातील लागणार असणार आहे। EWS आणि SCBC प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेष मागास प्रवर्गाकरिता उमेदवारांसाठी काय असणार आहे तर EWS आणि SCBC गरजेचं आहे। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
ज्यामध्ये 2 पेक्षा जास्त मुले नसल्याचे स्वयं घोषणापत्र, अनुभव प्रमाणपत्र ज्यामध्ये केवळ अंगणवाडी सेविकांमधून पदोन्नती कोठ्यासाठी अर्ज करणाऱ्यांना किमान सेवा पूर्ण केल्याचा प्रमाणपत्र, विशेष महिला राखीव पुरावा ज्याच्यामध्ये विधवा, अनाथ किंवा घटस्फोटित महिला, बघा विधवा, अनाथ किंवा घटस्फोटित महिला उमेदवारांसाठी सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. ओके, जर का तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील तर आत्ताच वेळ आहे, लवकरात लवकर काय करू शकताय तुम्ही, महिना दीड महिन्यामध्ये सगळ्या प्रकारची कागदपत्रे काढून ठेवू शकताय, कारण पोस्ट कधीही येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये पडू शकते, तेव्हा तुमच्याकडे ही सर्व कागदपत्रे अवेलेबल असणं गरजेचं आहे. जर का यामधील कोणती कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर त्याची अगोदर काय करा, लिस्ट बनवा, देन त्याच्यानंतर काय करा तर या कागदपत्रांच्या मागे लागा. जर का तुमच्याकडे कागदपत्रे नसतील तर तुम्हाला आलेली ही सुवर्ण संधी साधता येणार नाही. त्यामुळे मी आय होप की तुम्हाला मी काय सांगतो ते समजलं असेल. लवकरात लवकर काय करा, कागदपत्रे काढा आणि लवकरात लवकर त्याचबरोबर फक्त कागदपत्रे काढून काय उपयोग होणार नाही, या ठिकाणी अभ्यास पण तेवढ्याच प्रमाणात करणं गरजेचं असणार आहे, कारण अंतर्गत सेवा द्वारे या ठिकाणी एक्झाम पण तुम्हाला काय करायचे तर पास व्हायचे, ज्यामध्ये तुम्हाला 45% प्लस अधिक गुण पाडणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा लवकरात लवकर काय करायचं असणार आहे, कागदपत्रे काढून घ्या, लवकरात लवकर बॅच जॉईनिंग करून घ्या. ओके, अशीच महत्वाची माहिती घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येतोय, तोपर्यंत धन्यवाद.